बातमी नांदेडमधून नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले तर वसई परिसरातील नावघाट पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक सुद्धा बंद झाली आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये 1,45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। तर जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 7,000 हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय। 35 गावं यामुळे बाधित झालेली आहेत। पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन आणि मका पिकं पाण्यात बुडालेली आहेत। जालना जिल्ह्यात सुद्धा 94,000 हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला। प्राथमिक अहवालातून ही बाब समोर आली। जालना शहरासह ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय। पुढचे 2 ते 3 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे पावसाची तीव्रता वाढणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे।